कोरडे. अरे मोरेंचा फोन आला होता. म्हणले बसायचं का? काय करायचं, जायचं का? अरे बसायचं तर आहे रे. जाऊ की मग. आता काय सांगू तुला, काय झालं? अरे 4 आठवडे झाले एक घोट घशा खाली गेला नाही. तेच म्हणतोय तर. आता या फरसाणमधले शेंगदाणे पण वाचले होतात. काय म्हणलं? अरे त्या फरसाण ते जाऊन दे. ऐक ना, अरे हिने तंबीच देऊन ठेवली आहे. आज रविवार आहे, घराच्या बाहेर पडला तर लक्षात ठेवा करून. माझ्या घरी काही वेगळं होतं मग. आता मोऱ्यांचा फोन आला म्हणल्यावर जायला लागेल का नाही? हा करूया काहीतरी आयडिया काढतो थांब मी. हा आता माझा घसा शिवशायला लागलाय पाहिजे. तू तयार तू फक्त तयार राहा, मी काढतो काहीतरी आयडिया काढतो. हा मला फोन कर बरं का? हा चालतंय की. हा येऊ का मग? हा चल. हा तर कसं काय करायचं? दारू प्यायची. स्वप्ना बाहेर ये. स्वप्ना बाहेर ये. कशाला बोंबलताय सकाळी सकाळी माय नावाने? काय आहे स्वप्ना? हे काय काय? तुला किती वेळा सांगितलंय? हे केस विंचरले की केसांचा पुंजका डस्टबिन मध्ये टाकायचा. हे काय हा? हे तू असं वागत जातेस, मग सुट्टी दिवशी मी खाली जाऊन बसते ना, गप्पा मारत बसते ना मी. शिवाई हे कोणाचे केस आहेत? एक मिनिट, हे त्या कोटीणबाईचे केस आहेत. कोटीणबाईचे केस आहेत हे. कोटेवाडींचे केस आहेत? तिचेच केस आहेत हे. मराव दे. नाही आता मी तिला बघतीच. ऐक कशाला कोटेवाडींचे केस राहू दे ना. उगाच सुट्टी दिवशी भांडणार कशाला ना. तुम्ही बोलताय ना म्हणून गप्प बसतीये मी, नाहीतर आज तिला सोडलीच नसती. नेहमीच झाले हो तिचं. नेहमीच झालं मग बोल तू. काय? नाही मग सांगितलं पाहिजे. काय नेहमीच झालंय मग भांड तू. बोललं पाहिजे त्यांना. बोललं पाहिजे ना. बोललं पाहिजे. आता कसं? कोटीणबाई, ए कोटीणबाई, काय ये बाहेर ये का? या बाहेर ये. आले बाहेर. सकाळ सकाळी गळा काढतीस ग? तुझ्या केसांचा पुंजका माया घरात काय करतोय ग? शिबाई माया केसांचा पुंजका नाही ग. मग कुणाचा हाय ग? माझाच कशावर नसेल? ती वरच्या मायावरची सावंतीण राहते काय? तिचाच असेल. सावंतिणीवर नको ढकलूस ग. तिचे केस पांढरे हाय किंवा काळा हाय. तुझ्याच घरात टाकतात मग तिच्या ढवऱ्याच असतील. त्यो नाही काय सावंत छिपऱ्या वाढून फिरतोय सगळीकडे. ते एवढेच हाय किंवा मोठा हाय. घे तुझ्याच घरात टाक धर. माझंच कशावर नसेल ग? तुझे केस काही गळत नाही काय? नाहीच गळत माझे केस. तूच टकली असशील. टकली नाहीये मी. एवढे चांगले ना मोठे केस आहेत माझे. लंगावण घालून फिरतीस. देव काका काढून. गंगावणे हात नको मारेन मी. घाबरतेस कशाला? ती होत हातात केस. तुला कशाला देवदानी हातात केस? आणि काय ग तुझे केस काय गंगावून चिकटवलेस काय? मी गमच लावून चिकटवलंय. तुला काय करायचंय ग? हे बघ हे केस आहेत ना तुझे, हे तुझ्या घरात टाक धर. माझ्या घरात परत केस आले नाही पाहिजे तर आधीच सांगून ठेवती. नाही तर मग मी हाय आणि तू हाय. माझ्या घरात कशाला केस टाकलेस ग? तुला काय दार नाही ग? आणि तुझा डबा माझ्या घरात काय करतोय? माय डब्याला लाथ मारतीस? तू एक डब्याला लाथ मारती मी. सकाळी सुत्र्यासारखं भांडत राहतेस ते. साडीचा डबा हाय, साडीच्याच कलरचा डबा हाय तुझा. मला सांगती अगं तुझ्या नवऱ्याच्या फाटक्या बनियन माझ्या वळणीवर असतात. मी कधी काय बोलले का तुला? तुझ्या नवऱ्याच्या तसं काही सोन्याच्याच बनियनी हाय ती. हो का बाई? माझा नवरा ना मला सोन्यातच वडवतो. बस लई झोमलं काय ग तुला? अगं मी ती सोन्याची बनियन जरा मोठी शिव म्हणाव. इथं पण कशाला शिवते ग? झोमलं वाटते
ढेरपोटाला का बोलू? हा? तुम्हाला ढेरपोटा बोलायचा हक्क आहे का? आपण ढेरपोटाला बोलायचं ना. द्या 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 खायला द्या अजून. काय माणूस आहे, तुम्हाला लाज नाही वाटत का हो? तू घे. एक बाई तुम्हाला ढेरपोट्या बोलतीये आणि खुशाल तुम्ही तिला खायला घालताय. मी बोलतो. तुम्ही का ढेरपोट्या बोलूच नका. ती कशी बोलती मग मला? तुमच्याशी मला मुळात तुमच्याशी बोलायचंच नाहीये. ए कोटे बाहेर बाहेर. काय झालं कोरडे? ये बाहेर बाहेर. काय झालं कोरडे? कोटे हा? तुझ्या बायकोला समजाव. हा? तुझी बायको माझ्या बायकोला खोटाडी बोलले माहिती का? आहे का आता खोटाडी बोलली? मग हाय तर मग बोलणार नाही काय? खोटाडी बोलली? हा मग? हे बघ हे असं चालणार असेल ना मग बघ. हा? मग माझं डोकं फिरेल आणि मग मी खाली जाऊन बसेल ना. मग मी काय करू बसतो रे? माझं बी डोकं फिरेल आणि मी बी खाली जाऊन बसेन मग. हा? कोटे तुझ्या मुद्दा लक्षात नाही आला अजून. मला कळलंय बरोबर. हे बघ हा? तोंडावर बोलतो तुला तोंडावर. अरे मुद्दा लक्षात आला मला. हळू. टाकल बिकल आहे का? माझे. जा घरात. जा होती कडे. माझं जा घरात. वहिनी सॉरी. भांडी घासा मला सांगती. जा जा तुम्ही दोघे आता. अरे येडास का येडास तू. आता बोलला ना. तुझा मुद्दा लक्षात नाही आला का तू? खाली जायचं ना. भाई रे. मला कशाला पाठवली? हे बघ खूप झालं. आता मी सरळ मोरेला फोन करणार. जाऊया मग जाऊया. लावा की मग फोन. घाबरतं का इथं कुणी? काय तू काय बोललीस काय यांना पण? मी कुठं काय बोलली? तिकडनं कुठनं तर हिच्या घरात केसून पडलं. मग ती माझ्याच केस पडल्यात. ही एक खोटं बोलते का खोटं? जरा खरं बोल की. थोबाड बघितलंय सारशा. वहिनी आवाज नाही चढवायचा खोटे भाऊजी. वहिनी कोरडे वहिनी. बायकोला खोटाडी बोलायचं काम नाही. एक वेळ ती भिंद्री आहे पण खोटाडी नाही. कोटे काय? आवाज चढवायचा ना. हा. नाही लय झालं. आता मी सरळ सेक्रेटरीला फोनच करतो. बस झालं. हा. आलो, फोन लावा. फोन कशाला? डायरेक्ट जाऊच की आपण. तयारी करायला लागेल ना. हा? सांगावं लागेल त्याला तयार आहे म्हणून. हा. तयारी कसं जाणार असं? हा. काय सांगतो मी. काय तो विषय सांगून टाकूया आपण. हा. आता तू बघस ग, तू बॅगे. थांबा. हॅलो सेक्रेटरी मोरे. अरे कोरडे, हा अरे तू आणि कोटे येणार होता ना घसावाला करायला? येणारच आहे. मग येणारच. इथे भांडण चालले म्हटल्यावरती आवाज तर होणार त्याचा ना. आवाज तर येणारच त्याचा. हे बघा मोरे, तुम्हाला मी किती वेळा सांगितले या कोटेला समजावा, पण तुम्ही काय माझं ऐकलं नाही. आज तो माझ्या बायकोला खोटाडी बोला माहितीये का? हे बघा हे असं झालं ना मग आम्ही दोघं खाली येऊ आणि काय तो विषय संपून टाकू. आधी सांगतोय. हा तेच म्हणतोय मी, बसायचं ठरलं होतं ना, मग मध्येच भांडणाचं कुठून काढलंय? मोरे माझी बायको समोर आहे आणि हा तोंडावर तिला खोटाडी बोलतोय. हा कल्ल. अच्छा, बायको समोर आहे काय? हा आणि तुमचा झगडा चाललाय? तसं नाही मोरे. हे बघा आम्ही दोघं खाली येतोय, आम्हाला विषय संपवायचा बस. अरे आधी सांगायचं नाही का? तयारी नसती का केली? मग फोन कशाला केला मी? अरे पण पाणी की सोडा? हा? पाणी की सोडा? सोडा. काय सोडा? मी का सोडा? कोटके सोडा. काय सोडा पण? ते म्हणतात घर सोडा म्हणून. तुम्ही सोडा बरं. मलाच सांगतो सोडायला दे. सोडा. हा ये कोरडे हा. येणं बिडा हायतोय. स्वतः पुरतं सांगतोय. माझं पण सांगणार. हा मोरे. हा बोल कोटे. हा पाणी. पाणी एवढं झालं घरात काय नव्हे. आंघोळीला पाणी नाही जात. एवढंच पाणी असतं, याला ग्लासात बुडून मारला असता. असं लिंबू पिळलं असतं, लिंबू टाकून दिलं असतं याच्या नावाला. माझ्या नावाला कळलं तुम्हाला? हो. अरे होय हे सगळं केलंय, पण चाखण्याचं काय? काय पण ते हे असतं रे टोमॅटो. काय टोमॅटो? टोमॅटो सारखं कापीला कोटेला. चाट मसाला लावून खाई टोमॅटो मी. हा मग मी चना गार्लिक
बॉब्या. कळलं तुम्हाला? चणाडाळ, धनाडाळ, बडीशेप काय पण हा बडीशेप तुझ्या आईशीच्या गोवात खाल्ली होती दारू. अरे ये साडे ये माझं घर आहे का हॉटेल आहे? अब फक्त चिवरा मिळेल तो समजून घ्या तुम्ही, बाकी काय नाही. चालतंय ते पण चालतंय की सोडायचं नाहीये ना. मागे बसत नाही मग. अहो तुम्ही काय बघत बसलात? हे सगळं सोडा. तू कशाला बोलती ग? ओ अरे भाऊजी, ओ वहिनी तुम्हाला काय हवंय? तुम्हाला काय हवंय म्हणजे? नाही ओ म्हणजे तुम्हाला मी काय त्रास देणार नाही. हा तुम्ही खाली येऊ नका, नवऱ्याला पाठवा. बाय नवऱ्यालाच पाठवते खाली. बघा कसा मोक्ष लावतो तो आज. मोरे भाऊजी, तुम्ही काय तो आज सोक्ष लावून टाका. पुन्हा ही कोरडी माझ्या घरात भांडा आली ना, अशी एक ठेवून नाही ना दिली तर सांगा मला. कोणला ठेवून देते कोणला ठेवून गोष्टी करते. पुन्हा ठेवून देईन. आली मोठी शाळेत मारी नाही का? लय झालं अगोदर खाली येते तुम्ही तयार आहे फक्त बस. हा विषय संपला. आता बसत आहे मग मी. मग चल ना मग चल. चल की मग. काय तो सोक्ष लावून टाक चल. वय मोरे भाऊजींना सांगून ठेवा, पुन्हा नाही पाहिजे माझ्या दारात मला चल, चल. मोरेला सांगून ठेवा, आमच्या घराचा कचरा दिसला ना ते या बाईकडून चांगला दंड आकरा म्हणून. पैसे आहेत का? साड्या एक भीमा आणि पैसे मिळव. माझ्या साड्यांना कशाला करतेस ग तू? कोण बोलला निर्शाने? ही बोलली मा निर्शानी. हायस तर मग बोलला नाही काय? दिल्लीने बोलली तुला. हिवनी सॉरी. सॉरी म्हणतेला. मी सॉरी म्हणाली. माझी काय सॉरी म्हणते मी. यासाठी गेला होता तुम्ही मोऱ्याकडं? नशा करायला गेला होता तुम्ही मोऱ्याकडं? तुम्ही दारू पिऊन आला? दारू पिऊन आला तुम्ही? तू गप बस. तू गप. अहो चल आपल्या अहो, घरी. काय करताय? अहो थांबा. लावून घेतो मी. अहो बघा तिथे काय करतोय? घे मग तिकडे. घे मग. कोरडे तुम्हाला लागायला भारी सुचत आहे बरं का. अरे टॅलेंट नाही अरे. विषय का लग्न झाल्यापासून टॅलेंट कुठे लपलं कळतच नाही. मी काय म्हणतो इस बात का अजून एक काही झालं पाहिजे. अरे म्हणजे काय मी प्लॅनच केला तसा. हे बघ डाकली मोऱ्याची. त्या दोघी तिथे बसल्यात, आपण इथे बसू. मी हे आणलंय. आणले. हॅलो, काय ग कोटीन, लई खुश झाली असशील ना ग तू खुश झाली असशील नाही ग? तुझ्या घराचा असा सत्यानाश केलाय ना की डोळेच पांढरे होतील तुझे. बया, माझ्या घराचा सत्यानाश केलीस व्हय?